बघा तर मित्रांनो, इथं दमनला आल्यानंतर या ठिकाणी आपण आल्यानंतर इथं आपल्याला मच्छी जी आहे, मच्छी फ्राय, त्यानंतर मच्छी ग्रेव्ही मध्ये पण मिळते. तर आपले भाऊ आहेत, काय नाव आपलं सांगितलं? मयंग भाऊ आहेत. इथं त्यांचं एक मच्छी फ्रायचं दुकान आहे. शेजारीच आपल्याला मच्छी मिळते, ती आपण मच्छी कच्ची घेऊन आणि त्यांच्याकडे आपण फ्राय करायला द्यायची. साधारणतः पीसच्या हिशोबानुसार त्यांचे 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असे रेट आहेत. अतिशय कमी रेट आहेत आणि खूप सुंदर इथं जे आहे. आम्ही आलो की इथंच मच्छी फ्रायला देतो आणि खातो पण. एकदम सुंदर चव असते आणि मसाले पण त्यांचे गावठी मसाले असतात, घरचे मसाले असतात. खूपच सुंदर आहे. बघा तर बघा मित्रांनो, आता हे देवका बीचला हे ठिकाण आहे. देवका बीचला आल्यानंतर तिथं कपड्यांचा बाजाराच्या तिथून आपण सरळ पुढे निघालो की इथं साधारणतः अर्धा 1 किलोमीटर वरतीच हे इथं आपल्याला हे दुकान आहे. आणि इथं आल्यानंतर आपण ही मच्छी घेऊन द्यायची आहे आणि तळून देतात. आणि इथं आपण बसून ती शेजारी गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये बसून खायची आहे. ये बोंबिल है ना? बोंबिल बोंबिल कैसा? नहीं ऐसा ही पूछता। 150 का? हाँ, इसलिए उसको 150 में दे दिया। और पॉपलेट 500 का 10 दिया। अच्छा, बड़ी वाली है ना, तो महंगा बेचना पड़ेगा क्योंकि साइज में फर्क होता है। हाँ इसलिए ट्राई करूँ। बघा इथं आल्यानंतर बघा मित्रांनो, देवका बीचला इथं साईडलाच तुम्हाला मच्छीची दुकानं दिसतील. आणि इथं बघा लोक मासे पण घेतात. आणि तेच जागेत जे आहे मयंग भाऊच्या तिथं आपण फ्रायसाठी द्यायचे आहेत. तर इथून घ्यायचे आहेत मासे आणि मग नंतर मयंग भाऊच्या फ्रायचे दुकान शेजारीच आहे, त्या दुकानामध्ये आपण द्यायचं आहे. तर हे देवका बीचला ठिकाण आहे. जरूर मित्रांनो या ठिकाणी या. आणि इथं एकदम मस्त अशी मासे फ्राय करून दिले जातात. आणि मस्त असं सुंदर आपल्याला पॉपलेट, त्यानंतर कुठलेही मासे आपण घेतले तर ते फ्रायला दिले जातात. आणि आपण ते मस्त चवीने खायचे आहेत. इथं शेजारीच गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये बसून आणि खायचे आहेत. तर बघा हे इथं आता आमचे मच्छी तयार झालेले आहेत. आणि आम्ही आता हे इकडे प्लेट वगैरे भरून तयार झालेले आहेत. इकडे भाकरी सुद्धा मिळतात 15 रुपयाला. तांदळाची भाकरी असते. आणि पोळी जी आहे तर ती इथं 10 रुपयांना असते, ती पण घेऊ शकता.